गाडी का स्टार्ट होत नाही? म्हणजे डेस्टिनी सुद्धा हे सांगते की काय ते आनंदीला घेऊन जायचं नाही. बाबा काय झालं? नाही, काय नाही, काय नाही. अरे यार, बाबाला काय झालं? असं का निघून गेला? मी बघते हा. मी विचारते. श्रीकांत काय झालं? आनंदी समोर रिॲक्ट नका हो, तुम्हाला जायला उशीर होतोय. लेट तर झालंय आयुष्यात, आताही होतोय लेट. कसं आहे ना भावना, मला इथे दिसतंय की आनंदीला माझ्याबरोबर घेऊन जाण्यात इथे कोणालाच इंटरेस्ट नाही. ना तुम्हाला, ना सिद्धिराजला, ना स्वतः आनंदीला. आनंदीच्या मनातच नसेल तर तिला माझ्याबरोबर घेऊन जाण्यात काय अर्थ आहे? बघा ना, त्यांच्यातलं बॉन्ड बघ. सिद्धिराजचा जो तिच्याबरोबर बॉन्ड आहे तो माझा कधीच नव्हता तिच्याबरोबर. म्हणजे मी हरलोय किंवा वाईट बाप आहे याचा असा अर्थ होत नाही. आनंदी जेव्हा लहान होती ना तेव्हा माझ्या बायकोने तिचा खूप चांगला सांभाळ केला. एक चांगली गृहिणी होती आणि सर्वात महत्वाची जबाबदारी पेलली होती, घर सांभाळण्याची, आनंदीला सांभाळण्याची. त्यामुळे मी निर्धास्त होतो. आपला बिझनेस कसा वाढावा या ध्यासापायी मी होतो कायम. सतत बाहेरच्या ट्रिप्स, व्हिजिट्स असायच्या, त्यामुळे इकडे दुर्लक्ष झालं. ते रिलेशनशिप तयार नाही झालं आमचं. काय करायचं? बायको अचानक गेली, त्याच्यानंतर माझ्या आईने तिचा सांभाळ केला. म्हणून सुरुवातीपासून माझा आणि आनंदीचा असा कधी बॉन्ड तयारच नाही झाला. मला तिच्यासाठी सगळं करण्याची कधी सवयच नाही लागली. म्हणून माझं तिच्यावर प्रेम नाही आहे किंवा तिचं माझ्यावर प्रेम नाही असं होत नाही. नाही श्रीकांत, माझं किंवा सिद्धिराजचं असं काहीही म्हणणं नाहीये. इथे कोणाची चूक नाही. चूक त्या रवीची होती. हे काय, ताईची फेवरेट उशी कुठे गेली? तिला तर त्या उशीशिवाय झोपच लागत नाही. इथे पण नाहीये. नक्कीच या वरदने खेळताना कुठेतरी टाकली असणार आहे. त्याला ना, अरे बापरे, खूप वाजलेत. आई अजून कशी आली नाही घरी? आई, आई. काय झालं जानू? बहिणी अगं, आई किचन मध्ये काही हवंय का? नाही, वाजलेत बघ किती. भावना ताई अजून घरी आली नाहीये. भावना येणार होती का? हा, अगं येणार होती म्हणजे ऑब्व्हियसली घरीच येणार ना ती. पण ती आज का येणार होती? काय? नाही, मला ना या घरात सगळे काय वागतायत ना हेच कळत नाहीये. आणि त्याहूनही त्या भावना ताईचं वागणं तर मला अजिबात आवडलेलं नाहीये. सगळी कामं स्वतःवर घ्यायची, मग होतो असा उशीर. नाही, तिच्या बॉसशी ना आता मीच बोलते. एवढ्या उशिरापर्यंत कामं करून घेतात का? पगार द्यायचा 10 ते 6चा, काम करून घ्यायचं 12 तास. जानू बरोबर आहे. तू आधी बस 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 बस. तू काही काळजी करू नकोस, ती येईल ना. अगं बहिणी अगं, तू असं कसं बोलतेस? काळजी करू नको. वाजलेत बघ किती. किती रात्र झालीये. हो ग, बरोबर आहे तुझं. पण तू आधी पाणी घे बरं. पाणी घे, हे घे. आणि मी आईंशी बोलते ना. आईंना काही फोन करून सांगितलंय का तिने ते विचारते आधी. तू पाणी पी. बहिणी तू अशी का बोलतेस माझ्याशी? आणि मी तरी तुझ्यासोबत काय गप्पा मारत बसले? तिला फोनच लावते आता मी. जानू अगं थांब ना. अगं मी बोलले ना तुला की आईंना विचारते ना आधी की तिने काही सांगितलंय का आईंना. आणि आईंना माहिती नसेल तर मी स्वतः फोन करते भावनाला. हा नक्की? हो हो, मग करते मी फोन. तू पी पाणी पी. आलेच मी.
सिद्धिराज झोपली ती. खरंच बेस्ट फिलिंग आहे काय. म्हणजे बघा ना, आपली मुलगी आपल्या रूम मध्ये शांतपणे आपल्या जवळ झोपली. काय सुख आहे काय. तुला खरं सांगू का, मी जेव्हा तिचे ओरिजिनल बाबा आले होते ना, मला नव्हता झाला आनंद. हा म्हणजे मीच आनंदीला त्यांच्या जवळ दिलं, ती त्यांच्या घरी राहायला गेली होती, हे सगळं मला मान्य होतच आणि ते असायला सुद्धा हवं होतं. पण मला सतत असं वाटायचं ग की माझ्या मुलीपासून मला नका तोडू. म्हणजे इतक्या महिन्यात आपण एक छान फॅमिली झालो होतो ना, मग असं अचानक कसं बदलणार अगं. खरंच खूप छान कुटुंब होतं भावना. म्हणजे कोणतरी येतं, असा धक्का देऊन जातं, आणि नुसता धक्का नाही तर आपलं जग इकडच्या तिकडे करून जातं. आणि आपली मुलगी अशी लांब जाते. असं कसं होऊ शकतं भावना. मला खरं सांगून तर अजिबात पटलं नव्हतं. माहित नाही, पण मला खरं सांग, म्हणजे मी चुकीचा विचार करत होतो. अजिबात नाही सिद्धिराज. कोण म्हणेल आनंदी तुमची मुलगी नाहीये.